तर एक महत्त्वाची बातमी, पंतप्रधान मोदी उद्या ठाण्याच्या दौऱ्यावर आहेत। मोदींच्या हस्ते उद्या विकास कामांचं भूमिपूजन आणि प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे आणि त्याच अनुषंगानं ठाण्याच्या कासारवाडीतील वडवडलीतील सभास्थळी जय्यत तयारी सुरू झाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री 1:30 वाजता सभास्थळी भेट दिली आहे। आनंद आहे, एक उत्साह आहे, याच्यामध्ये महिला सक्षमीकरण आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि मग इतर प्रकल्प जे आहेत, मेट्रोचे प्रकल्प आहेत, खूप मोठ्या प्रमाणावर हजारो कोटींचे प्रकल्प, त्याचं भूमिपूजन या ठिकाणी होणार आहे, लोकार्पण आहे आणि त्यामुळे एक सगळ्यांमध्ये उत्साह आहे आणि ठाण्याला येत आहेत मोदीजी, ही ठाणेकरांसाठी एक पर्वणी आहे आणि ठाणेकरांसाठी आनंदही आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर रोजी ठाण्याच्या दौऱ्यावर आहेत। सध्या आम्ही ठाण्याच्या कासारवडवली परिसरामध्ये जिथं पंतप्रधान मोदी साहेबांची सभा होणार आहे त्या ठिकाणी आहोत। इथं तुम्ही पाहू शकता की जी तयारी आहे ती जोरदार तयारी सुरू आहे आणि जवळपास 60,000 पेक्षा जास्त साधारण खुर्च्या असणार आहे। त्या व्यतिरिक्त VIP खुर्च्या आणि इतर एकूण 1 लाख पेक्षा जास्त लोक येणार, त्यापेक्षाही जास्त असं म्हटलं जात आहे की जवळपास 1.25 लाख 1.5 लाख पेक्षा जास्त लोक इथं येणार आहेत आणि त्या अनुषंगाने पूर्ण बंदोबस्त करण्यात आलेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री जवळपास 1:30 वाजता या घटनास्थळी म्हणजे जिथं सभा होणार आहे त्या ठिकाणी त्यांनी भेट दिलेली आहे, सर्व पाहणी केलेली आहे। जे अधिकारी होते संबंधित कंत्राटदार सर्वांना इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे, त्या अनुषंगाने मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत। त्यांनी पाहणी केलेली आहे आणि त्यांनी सर्वसामान्य जनतेला असा निर्देश दिला आहे की लोकांनी शिस्तीत यावं। कॅमेरा पर्सन हरीसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी।